डोळ्यांवरून टीकेचा चष्मा काढला तर ठाण्यातील विकास दिसेल. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करायचं आणि दुसरीकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचं. हे दुटप्पी धोरण थांबवा असे खडे बोल शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे यांनी भाजपला सुनावलेत. ठाणे महानगरपालिकेच्या 2026-27च्या अर्थसंकल्पीय सभेत भाजप नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना शिंदे गट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना रेपाळे यांनी पुराव्यानिशी आणि राजकीय फटकेबाजीनं उत्तर दिले. गटार आणि पायवाटांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या भाजपच्या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी, आम्ही युती धर्माचं पालन तंतोतंत करत आहोत, परंतु टाळी एका हाताने वाजत नाही. जर ॲक्शन आली तर रिएक्शन येणारच. विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नका. विधायक सूचना करा, आम्ही त्याचं स्वागत करू. भाजपच्या टीकेला उत्तर देताना रेपाळे यांनी शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांची आठवणही करून दिली. क्लस्टर डेव्हलपमेंट हा 98-99 पासून रखडलेला प्रश्न एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यावर मार्गी लावला असून वागळे इस्टेटमध्ये 25 मजल्यांचं काम पूर्ण झाले. कित्येक दशकांपासून केवळ कागदावर असलेलं काळू धरण वनविभागाच्या ना हरकतींचं आता सत्यात उतरत आहे. गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव आणि शिवाजी मैदान अशा विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयुक्त सौरभ राव आणि त्यांच्या टीमवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना रेपाळे यांनी, ठाणे खड्डेमुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्र्यांचा आहे. प्रशासनानं अत्यंत कठीण परिस्थितीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवला असून 85 एकर जागेवर शास्त्रोक्त डम्पिंग सुरू केले. विकास बघण्यासाठी डोळ्यावरचा टीकेचा चष्मा काढून चांगला चष्मा लावावा लागेल. जिंकल्यावर आवरायचं आणि हरल्यावर सावरायचं ही आम्हाला धर्मवीरांची शिकवण आहे. आम्ही 35 वर्षांपासून निष्ठेनं काम करत आहोत, त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असंही रेपाळे यांनी ठणकावले. ठाणे बोरवली जो टनेल होतोय, खूप सुंदर असा 15-20 मिनिटात जातो. चांगले कॉन्क्रीट रोड झाले, उद्यानं होत आहे, सगळीकडे चांगला विकास इथे होतो आहे. आणि कधी नव्हे तर काळू धरणाची सुद्धा वन विभागाने NOC दिलेली आहे. आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नामुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हा धरणाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि काही वर्षामध्येच ठाणे शहराला स्वतंत्र असं धरणसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि आम्ही महायुती धर्म पाळणारे सगळे शिवसैनिक आहोत. आणि आम्हाला स्पष्ट आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे, आमच्या पक्षप्रमुखांचे आहेत की युती धर्म पाळायचा. आणि त्याचं तंतोतंत पालन शिवसेनेकडून होतं आहे. परंतु काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना उत्तर देण्याचं काम मी केलेलं. तर टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा असं देखील तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नेमका हा इशारा कोणाला आहे की चष्मा काढा आणि दुटप्पी भूमिका थांबवा? बघा, जे आरोप करतात, आपण बघताय की वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असून काही लोक मुद्दामूनच आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वस्तुस्थिती त्यांनी जाणीव करून घ्यायला हवी की खरोखर काय परिस्थिती आहे. परंतु एक लाईन 5-5, 6-6 लोक एकच लाईन पुढे चालवत आहे, याचा अर्थ काहीतरी षडयंत्र आहे की काय, याची शंका आम्हाला येऊ लागली.